सो हॅलो गाईज, माझं नाव आहे रितू आणि आज मी संध्याकाळच्या जेवणाला बनवणार आहे. मी कशाला सांगू तुम्हाला, तुम्ही स्वतःच बघा ना व्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिला मी चपातीसाठी पीठ मळून घेतलं, नंतर लसूण सोलून घेतले आणि आज मी एक अंड्याची रेसिपी बनवणार होते, ती तुम्ही पुढे नक्की बघा. त्यासाठी मी अंडी शिजवून घेतले आणि रोजच्या प्रमाणे आज पण गॅस खालून चालू करायचा विसरूनच गेले. जेव्हापर्यंत म्हटलं अंडी शिजतायत तेव्हापर्यंत म्हटलं की भांडे घासून घेऊया. तर मग भांडे घासून घेतले. लग्न अगोदर म्हटले होते की मी घरकामासाठी एक बाई ठेवेल, पण आता मीच एक बाई झाली आहे. आयुष्यात किती पण प्रॉब्लेम येऊ द्या, मी हसत खेळत राहायचं, ते पण माझ्यासारखं. आता आज मी वरण तुरीच्या डाळीचं न बनवता मुगाच्या डाळीचं बनवत आहे, कारण की तुरीची डाळ मला पचत नाही. आता ती डाळ स्वच्छ धुवून मी त्यामध्ये टमाटे कापून घेतले, त्यानंतर हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर मी कुकरचा डब्बा लावला. मला ह्याचाच कंटाळा येतो, प्रत्येक भांडं धुवून घ्यावं लागतं, कारण की ती सवयच झाली आहे मला प्रत्येक भांडं धुवून घ्यायची. त्यामुळेच मला जेवणाला आणखी उशीर लागतो. आणि मी भातामध्ये मीठ टाकायचं विसरूनच गेले होते, त्याच्यामुळे मी वरून मीठ टाकलं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मी कुकर गॅसवर ठेवून टाकला. तोपर्यंत माझी अंडी शिजली होती. जेव्हापर्यंत माझा भात आणि डाळ शिजत होता तेव्हापर्यंत म्हटलं की चला चपात्या बनवून घेऊया. आता लगेच इथे मला जज करत बसू नका का. माझं कोलपाट खराब झालं होतं, एक दांडा तुटला होता त्याच्यामुळे मी आज ह्याच्यावर करत आहे, ताटावर. ॲज युजल मला जेव्हा जेव्हा गरम चपाती खावीशी वाटते तेव्हा मी नेहमी जाम सोबतच खाते, कारण की माझी लहानपणीची आठवण आहे. मी प्रत्येक माझ्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ही माझी मम्मी नेहमी आम्हाला असं जाम चपाती गरम गरम द्यायची आणि आम्ही खूप खायचो. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की अंड्याची आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे, ती पण माझ्या मम्मीने सांगितली आहे मला, तर ती आज बनवते मी. त्यासाठी मी अंडी उकडून घेतली, ती कापून घेतली माझ्या पद्धतीने आणि हळद मीठ आणि घरचा मसाला टाकून ती आता मी तेलामध्ये परतवणार आणि ती नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खरंच खूप छान लागते चपातीसोबत आणि डाळ भातासोबत सुद्धा. जेव्हापर्यंत अंड्याची भाजी माझी होत होती तेव्हापर्यंत म्हटलं की भात आणि डाळ बघून घेऊया शिजलाय का. तर तो शिजला होता, कारण की त्याला 4 शिट्ट्या दिल्या होत्या मी. आता मी वरण बनवून घेते. आता वरण बनवताना मी एकतर तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हळद टाकलं आणि अजून एक लसूण सुद्धा. अशा पद्धतीने माझी चविष्ट डाळ बनून झाली आहे. आणि मग माझ्या क्यूट नवऱ्यासोबत मी जेवण करायला बसले. जेवणामध्ये आज होतं अंड, डाळ भात आणि आमरस, जे मी माझ्या मिस्टरांसाठी बनवलं होतं. मी नव्हतं बनवलं, त्यांनीच बनवलं होतं, आणि चपाती. आजचं जेवण साधं होतं पण खूप छान होतं आणि कधी कधी साधं जेवण खूप छान लागतं, बरोबर ना. अशा पद्धतीने आजचा दिवस माझा संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेलही आवडला तरी पण लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायचे विसरू नका. बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम.